श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमची सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 2026मध्ये रथसप्तमी कधी आहे, त्याचबरोबर रथसप्तमीची पूजा कशी करावी, त्याचबरोबर या दिवशी काय करावं याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर यंदा 2026मध्ये रथसप्तमी कधी आहे आणि या दिवशी काय करावं, पूजा कशी करावी, तर त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर जरूर करा. तर यंदा 25 जानेवारी 2026 वार रविवार या दिवशी आहे रथसप्तमी. रथसप्तमी हा दिवस माघ शुद्ध सप्तमीला या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक सूर्याला नमस्कार करतात, कारण रथसप्तमी हा सूर्याचा दिवस आहे. या दिवशी सूर्य नमस्कार केल्याने आत्मशुद्ध होतो असं म्हटलं जातं. त्याचबरोबर असंही म्हटलं जातं की विशेषतः या दिवशी सकाळच्या सूर्याच्या संपर्कात आल्यानं मन आणि शरीराला ऊर्जा मिळते आणि आत्मा शुद्ध होतो. दरवर्षी रथसप्तमीच्या दिवशी लोक 108 सूर्यनमस्कार करतात. तसेच हिंदू धर्मियांच्या मते रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे. या दिवशी भक्त सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करतात. लाल फुलं, चंदन, कापूर अर्पण करून छोट्या कलशातून सूर्याला अर्घ्य देतात, म्हणजेच अर्पण करतात. अशा पूजेने समृद्धी प्राप्त होते असा संकेत आहे. 7 घोडे आणि सारथी अरुण म्हणजेच गरुडाचा मोठा भाऊ यासह सूर्याची पूजा करताना सूर्याची सोन्याची प्रतिमा रथात ठेवतात आणि या दिवशी अंगणातील तुळशी वृंदावनाच्या समोर रथ आणि सूर्य यांची रांगोळी काढतात. या दिवशी अंगणात मातीच्या एका छोट्या बोळक्यात दूध ठेवून ते उकळवून उतू घालतात व सूर्याला खिरीचा म्हणजेच दूध भाताचा नैवेद्य दाखवला जातो. व या दिवसाच्या व्रताला अत्यंत महत्त्व आहे, कारण या महत्त्व असल्यानं या दिवशी उपवास देखील अनेक लोक करत असतात. महाराष्ट्रात मकर संक्रांतीला सुरू झालेले स्त्रियांचे तिळगुळाचे व हळदी कुंकवाचे समारंभ हे रथसप्तमीच्या दिवशी संपतात. तसेच घरात 5 वर्षापर्यंत असलेल्या लहान मुलं किंवा मुलीचं बोरन्हाण देखील या दिवसापर्यंत करू शकतात. सूर्य रथाला असणारे सप्त अश्व हे आठवड्यातील 7 वार दाखवतात. रथाची 12 चाके 12 राशींचं प्रतीक आहे असं मानलं जातं. याचा उपवास कोणीही करू शकतं. स्त्री पुरुष अगदी कोणीही करू शकता. फक्त अगदी मनोभावे करणं अत्यंत गरजेचं आहे. सूर्य उपासना केल्याने रोग दूर होतात आणि वयही वाढतं असं पुराणामध्ये सांगितलेलं आहे. रथसप्तमीला दिलेलं दान विशेष लाभदायी मानलं जातं. या दिवशी उपवास केल्यानं अपत्य सुख मिळतं आणि मनोकामना देखील पूर्ण होते. रथसप्तमी हा दिवस सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. म्हणजेच रथसप्तमी सर्वात तेजस्वी, सामर्थ्यवान, युक्तिवान आणि बुद्धिवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे. सूर्य हा सृष्टीचा जगाचा चालक असून तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे. सूर्य स्वयंप्रकाशी आहे. बाकी सर्व ग्रह हे सूर्यापासून प्रकाश घेतात. सूर्य ग्रहाचा राजा असून त्याचं स्थान हे नवग्रहांमध्ये वरचं आहे. तर या दिवशी आवर्जून दूध उतू घातलं जातं. गोडाधोडाचं अगदी पूर्णावरणाचा नैवेद्य करून तो दाखवला जातो. त्याचबरोबर पूजा मांडणी करून त्या पूजा केली जाते आणि ज्यांचं रथसप्तमीचं म्हणजे सूर्यनारायणाचं व्रत आहे त्यांचं या दिवशी रथसप्तमीच्या दिवशी उद्यापन देखील केलं जातं. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. धन्यवाद.